सत्य बातमीसाठी, बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादळ या वाहिनीला सबस्क्राईब करा। कार्यक्रम असेच असावेत। माऊली प्रतिष्ठानचा कृतज्ञता सोहळा, महाराष्ट्र दिनी सैनिकांच्या शौर्याला सलाम, खासदार आमदारांच्या उपस्थितीत सैनिकांचा सन्मान, त्याग आणि देशभक्तीचे स्मरण देणारी भावविभोर संध्याकाळ। 1 मे महाराष्ट्रात तिरंगा फडकवून महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून आपण साजरा करतो। मात्र याच दिवसाच्या औचित्यावर इथल्या मातीसाठी, भारतीय स्वातंत्र्यासाठी, देश आणि देशवासियांसाठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या, प्रसंगी शत्रूचा खात्मा करता करता स्वतःचं बलिदान देणाऱ्या जाबाज सैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान घडविणारा माऊली प्रतिष्ठानचा कृतज्ञता सोहळा या अर्थाने निश्चितच अनोखा आहे। प्रतिष्ठानचे संस्थापक संतोष शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कल्पकतेने आयोजित केलेला हा दिमागदार सोहळा देशभक्तीने भारावलेला होता। विशेष म्हणजे या कार्यक्रमाला खासदार सुरेश म्हात्रे अर्थात बाळ्यामामा आवर्जून उपस्थित राहिल्याने सैनिकांनाही आनंद झाला। खासदार म्हात्रे आणि शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते आजीमाजी सैनिकांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा हृदय सन्मान करण्यात आला। उपस्थित ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप अधिकारी, विचारवादळचे संपादक काशीनाथ तिवरे यांच्या हस्ते छत्रपतींच्या आणि भारत मातेच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोगरे, सिटू कामगार संघटनेचे विजय विशे, ज्ञानेश्वर तळपाडे, शहापूर नगरपंचायतचे मुख्याधिकारी शिवराज गायकवाड, मराठा समाज संघटनेचे मधुकर देशमुख, राष्ट्रवादी पक्षाचे अविनाश थोरात, विनायक पवार, शिवसेनेचे जानू हिरवा, विजय देशमुख, माजी नगराध्यक्षा रजनी शिंदे, प्रतिभा भागवत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्राची लोकधारा यांनी या प्रसंगी देशभक्तीपर गीते सादर करून कार्यक्रमात रंगत आणली। नेहमीप्रमाणे आपल्या भाषेच्या सौंदर्याने कार्यक्रम फुलविणारे मनोहर मडके आणि नवनीत यशवंतराव यांनी सर्वांग सुंदर निवेदन केलं। संपूर्ण हिंदुस्थानात असं एकमेव महाराष्ट्र हे राज्य आहे ज्याला महाराष्ट्र म्हणून संबोधलं जातं आणि हे महाराष्ट्र मिळवताना ज्या हुतात्म्याने प्राणाची आहुती दिली त्या सगळ्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतोय। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे देशाचं स्वातंत्र्य मिळताना देखील अनेक शहीदांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। त्या सगळ्यांच्या स्मृतीस अभिवादन।